ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। दहिसर टोलनाका स्थलांतराला स्थानिक भूमिपुत्र संघटनेने विरोध केलेला आहे। आता स्वतः माझ्यासोबत संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत। सुशांतजी, नेमकी तुम्ही काय मागणी केलेली आहे आणि तुमचा कशासाठी विरोध आहे? आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांचा आज पालघर जिल्ह्यामध्ये दौरा होता आणि त्या निमित्ताने त्यांच्या मागच्या दौऱ्यामध्ये सुद्धा मी सांगितलं दहिसर टोलनाका हा वर्सोवाला येतोय, तेव्हाच सुद्धा त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचा टोलनाका हा होऊन देणार नाही तिकडे। आता आज समजलं का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दहिसर टोलनाका वसई विरारच्या हद्दीमध्ये आणून लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रक्रिया केलेली आहे। खरं म्हणजे हा लॉजिकली होत नाही आणि मी नाईक साहेबांना निवेदन दिलं याद्वारे की हे लॉजिकली होणं शक्य नाही आणि नाईक साहेबांना सुद्धा पटलं। खरं म्हणजे राजकारण आहे, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि दहिसर टोलनाकाच्या बाजूला जी ऑक्ट्रे नाका जो आहे तिकडे मोठं भूखंड एका बिल्डरच्या घशात घालायचा प्रयत्न आहे। 1500 कोटीचा भूखंड आहे, हॉटेल्स आहेत, तिकडे पार्क्स आहेत, म्हणून हे कुठेतरी बिझनेस प्लस महापालिकेच्या निवडणूक या अनुषंगाने मंत्री महोदयांनी अट्टहास धरलाय का हा वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये लादायचा आणि तो आम्ही 100% होऊन देणार नाही आणि आम्ही 100% विरोध करू। आज जे निवेदन दिले तुम्ही त्या निवेदनावरती तुम्हाला काय पालकमंत्र्याचे आश्वासन? पालकमंत्री महोदयांनी पूर्ण वाचलं आणि मला सांगितलं का हे 100% लॉजिकली सत्य आहे आणि हे कुठल्याही प्रकारचा टोल नाका हा वसई विरारच्या हद्दीत पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंवा वर्सोव्यामध्ये मी स्थलांतरण होऊन देणार नाही आणि ते लॉजिकली चुकीचं आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे। निश्चितच आता स्थलांतराचा मुद्दा, दहिसर टोलनाक्याच्या स्थलांतराचा मुद्दा जरी समोर आला असला तरी एकीकडे एकाच सरकारमधला मंत्री प्रताप सरनाईक हे स्थलांतर करण्यासाठी धावपळ करत आहेत, तर दुसरीकडे गणेश नाईक या स्थलांतराला विरोध करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमका दहिसर टोलनाका हा स्थलांतरित होईल किंवा न होईल, का जनतेच्या रेट्या पुढे थांबेल, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।